नमस्कार. आपल्या लोकशाहीचं हृदय म्हणजे आपली संसद. पण ही संसद नक्की काम कशी करते? म्हणजे खासदारांची बैठक कधी होते, किती दिवस चालते आणि लोकसभा बरखास्त कधी होते? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माहितीये कुठे आहेत? आपल्या राज्यघटनेत. चला तर मग आज आपण हेच नियम अगदी सोप्या आपल्या भाषेत समजून घेऊया. तर डोक्यात येणारा सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, आपली संसद वर्षभर म्हणजे 365 दिवस नॉनस्टॉप काम करते का, की खासदारांना पण सुट्ट्या वगैरे मिळतात? अहो, याच एका प्रश्नाभोवती आपलं आजचं सगळं विश्लेषण फिरणार आहे. आणि याचं उत्तर आहे नाही. संसदेचं कामकाज मुख्यत्वे 3 सत्रांमध्ये किंवा सेशन्समध्ये विभागलेलं आहे. पहिलं अर्थसंकल्पीय, दुसरं पावसाळी आणि तिसरं हिवाळी सत्र. आणि या सत्रांचे नियम, खासदारांची पात्रता, सभागृहाचा कार्यकाळ हे सगळं ठरवतात आपल्या राज्यघटनेचे 3 खूप महत्त्वाचे आर्टिकल्स 83, 84 आणि 85. असेच घटनात्मक बारकावे अगदी सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि तो बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे असे माहितीपूर्ण भाग चुकणार नाहीत. तर आजच्या चर्चेचा आपला रोडमॅप कसा असेल? सगळ्यात आधी आपण ही 3 सत्र काय आहेत ते पाहू. मग एक एक करून आर्टिकल 83, 84 आणि 85चा नेमका अर्थ काय ते उलगडू. आणि हो, शेवटी सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर एक नजर टाकू. मग सुरू करायचं? चला तर मग थेट पहिल्या मुद्द्यावर येऊया. ही सत्र किंवा सेशन्स म्हणजे नक्की काय भानगड आहे? आता हे पुस्तकी भाषेत समजून घेण्यापेक्षा आपण एक ताजतवानं उदाहरण घेऊया, म्हणजे लगेच लक्षात येईल. आता बघा, नुकतंच फेब्रुवारी 2024 मध्ये झालेलं बजेट सेशन आठवते का? राष्ट्रपतींच्या भाषणाने त्याची सुरुवात झाली. मग तो प्रश्नोत्तराचा तास, 0 आवर आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या अर्थमंत्र्यांनी बजेट सादर केलं. हे सगळं जे काही झालं ना, ते आर्टिकल 85 नुसार राष्ट्रपतींनी बोलावलेल्या एका अधिकृत सत्राचा म्हणजे सेशनचा भाग होतं. अच्छा, तर ही सत्र ज्या सभागृहांमध्ये भरतात, म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा, त्यांचा स्वतःचा कार्यकाळ किती असतो? त्या किती काळ टिकतात? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं आर्टिकल 83 मध्ये. आणि हा फरक समजून घेणं खूप खूप महत्त्वाचं आहे. राज्यसभा हे एक स्थायी सभागृह आहे, म्हणजे ते कधीच पूर्णपणे बरखास्त होत नाही. एखाद्या नदीच्या प्रवाहासारखं आहे, सतत वाहत राहतं. दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात आणि त्यांच्या जागी नवीन येतात. याच्या अगदी उलट आहे लोकसभा. तिचा कार्यकाळ असतो 5 वर्षांचा आणि ती मुदतीपूर्वी सुद्धा विसर्जित होऊ शकते. 5 वर्ष झाली की सगळं संपलं, नवीन निवडणुका. ओके, तर आपल्याला सभागृहांचा कार्यकाळ कळला. पण या सभागृहांमध्ये सदस्य म्हणून बसण्यासाठी म्हणजे खासदार होण्यासाठी नक्की पात्रता काय लागते? याचं उत्तर आहे आर्टिकल 84 मध्ये. तर खासदार होण्यासाठी काय काय लागतं? सगळ्यात पहिलं, व्यक्ती भारताची नागरिक असावी. दुसरं, वयाची अट. लोकसभेसाठी कमीत कमी 25 वर्ष आणि राज्यसभेसाठी 30 वर्ष पूर्ण असायला हवीत. आणि तिसरी अट म्हणजे देशातल्या कुठल्या ना कुठल्या मतदार यादीत नाव नोंदवलेलं असणं आवश्यक आहे. यासोबतच संसदेने ठरवलेल्या इतर पात्रताही पूर्ण कराव्या लागतात. चला, आपण सभागृहाचा कार्यकाळ पाहिला, सदस्यांची पात्रता पाहिली. आता आपण त्या प्रक्रियेकडे वळूया ज्यामुळे ही सत्र प्रत्यक्षात भरतात. आणि ही प्रक्रिया सांगितली आहे आर्टिकल 85 मध्ये, जो खरं तर या सगळ्या प्रक्रियेचा आत्मा आहे. हा एक आकडा अगदी लक्षात ठेवा, 6 महिने. आपल्या राज्यघटनेनुसार संसदेच्या कोणत्याही 2 सत्रांमध्ये 6 महिन्यांपेक्षा जास्त अंतर असू शकत नाही. का? कारण हा नियम हे पक्क करतो की संसद नियमितपणे भेटेल आणि आपलं काम करेल. तर सत्र बोलावणे किंवा समनिंग म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अधिकृत आमंत्रण पत्रिका आहे. राष्ट्रपती देशाच्या सगळ्या खासदारांना सांगतात, चला आता कामाला लागायची वेळ झालीये, आणि त्यांना संसदेत एकत्र बोलावतात. इथूनच सत्राची खरी सुरुवात होते. आता याच्या उलट आहे सत्राची समाप्ती किंवा प्रोरोगेशन, म्हणजे सत्राचा अधिकृत शेवट. समजा पावसाळी सत्र संपलं की राष्ट्रपती ते संपल्याचं जाहीर करतात. यालाच प्रोरोगेशन म्हणतात. म्हणजे काय की फक्त तेवढं एक सत्र संपतं, लोकसभा बरखास्त होत नाही. आणि मग तिसरा शब्द आहे विसर्जन किंवा डिझोल्युशन. याचा अर्थ आहे लोकसभेच्या आयुष्याचा शेवट, तिचा कार्यकाळ पूर्णपणे संपवणं. हे 5 वर्षांनी होतं किंवा काही वेळा त्या आधीही होऊ शकतं. आणि एकदा का लोकसभा विसर्जित झाली की मग होतात नवीन निवडणुका. आता हे 2 शब्द नीट समजून घ्या, कारण यात अनेकांचा गोंधळ होतो. प्रोरोगेशन आणि ॲडजॉर्नमेंट. ॲडजॉर्नमेंट किंवा कामकाज स्थगिती म्हणजे काय? तर फक्त त्या दिवसाचं कामकाज संपवणं. हे स्पीकर किंवा अध्यक्ष करतात. पण प्रोरोगेशन किंवा सत्राची समाप्ती हे राष्ट्रपती करतात, आणि त्याने ते संपूर्ण सत्रच संपतं. एकामुळे फक्त दिवसाचं काम थांबतं, तर दुसऱ्यामुळे अख्खं सेशनच संपतं.
पण लोकसभा 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीही विसर्जित होऊ शकते का? हो, नक्कीच. केव्हा? जेव्हा सरकार सभागृहाचा विश्वास गमावतं. म्हणजे जेव्हा सरकारविरुद्ध अविश्वासाचा ठराव पास होतो आणि हे सिद्ध होतं की सरकारकडे बहुमत नाही. असं 1977 मध्ये आणि 1990 मध्ये देशाने पाहिलं आहे. पण याचा अर्थ राष्ट्रपती कधीही कोणत्याही कारणासाठी लोकसभा बरखास्त करू शकतात का? तर उत्तर आहे नाही. SR मुंबई खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिलाय. कोर्टाने स्पष्ट केलं की हा अधिकार अमर्याद नाहीये. जर चुकीच्या कारणांसाठी लोकसभा विसर्जित केली गेली तर न्यायालय त्यात हस्तक्षेप करू शकतं. आपल्या लोकशाहीच्या रक्षणासाठी ही एक खूप मोठी आणि महत्त्वाची तरतूद आहे. वाह, तर आतापर्यंत आपण बरीच महत्त्वाची माहिती पाहिली. चला आता या सगळ्या प्रवासातले मुख्य मुद्दे कोणते होते ते पुन्हा एकदा पटकन आठवून घेऊया. आणि हे बघा, ही आहे आपल्या सध्याच्या 18व्या लोकसभेची रचना. ही आकडेवारी का महत्त्वाची आहे? कारण सभागृहातलं बहुमत आणि आघाडीचं स्वरूप हेच ठरवतं की सरकार किती स्थिर आहे आणि लोकसभा आपला 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू शकेल की नाही. तर अगदी थोडक्यात सांगायचं तर आर्टिकल 83 सांगतं सभागृह किती काळ चालेल, आर्टिकल 84 ठरवतं की त्यात सदस्य म्हणून कोण बसू शकेल आणि आर्टिकल 85 सांगतं की ते कधी आणि कसं भेटतील. आणि या सगळ्याला आकार देतात ती 3 मुख्य सत्र: बजेट, मान्सून आणि विंटर सेशन. पण हे सगळे नियम, ही सत्र, ही सगळी प्रक्रिया इतकी महत्त्वाची का आहे? कारण नियमितपणे भरणारी संसद हेच आपल्या जिवंत लोकशाहीचं लक्षण आहे. प्रत्येक सत्र म्हणजे सरकारला जाब विचारण्याची, लोकांच्या समस्या मांडण्याची आणि देशाच्या भविष्यावर चर्चा करण्याची एक मोठी संधी असते. जाता जाता एक प्रश्न, आपण कधी प्रत्यक्ष संसद भवन पाहिलंय का? आतून बाहेरून कसंही आपला अनुभव आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. हा माहितीपूर्ण भाग आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि हो, पुढच्या भागात आपण आर्टिकल 86 ते 88 समजून घेणार आहोत, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या भागात.